नमस्कार मैत्रिणो, मी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा. आज आपण बनवणार आहे अगदीच म्हणतात ना गावरान पद्धतीने सिक्रेट मसाला वापरून ही वांग्याची भाजी. मग आज वांग्याची भाजी आपल्याला कशी बनवायची मैत्रिणो, इथं मी 5 वांगी घेतलेली आहे बघा आणि याची अशा पद्धतीने देठं कापून घ्यायच्यात. देठं कापूनसुद्धा वांगीसुद्धा आपल्याला उभीच चिरून घ्यायच्यात बरं का. ह्या वांग्याचे मी प्रत्येक वांग्याचे 4 भाग करणार आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला 4 भाग करायचे की चारही बाजूला देठंसुद्धा आली पाहिजे बरं का. अशा पद्धतीने आपल्याला कट करायचे त्यांना. चला पूर्ण वांगी कट करून घेतलेले आहेत. एक बटाटा घेतलेला आहे. त्या बटाट्याची सुद्धा मी साल काढून घेतलेली आहे, पाहू शकता. आता हा बटाटा आपल्याला कसा चिरायचा आहे, जशी आपण वांगी चिरल्यात तशाच पद्धतीने आपल्याला हा बटाटासुद्धा चिरून घ्यायचा आहे बरं का. ना त्याला तुकडा करायचा नाही काही, फक्त आपल्याला जशी वांग्याची फोड आहे ना आपली, त्या पद्धतीने आपल्याला अशा फोडी करून घ्यायच्यात पहा. अगदी लांबड्या लांबड्या फोडी करायच्यात, पाहू शकता तुम्ही. आणि खरंच खूप अप्रतिम चव लागती अशी ही भाजी आणि खरंच खूप वेगळी आहे. चला आता पूर्ण झालेलं आहे, आपण पाण्यात ठेवले. पाण्यात का ठेवायचं, कारण की आपलं वांगं आणि बटाटा अजिबात काळा पडू नये म्हणून आपण पाण्यात ठेवले. आता चला काढूया सिक्रेट मसाला. कढई ठेवली आहे गॅसवर, पाहू शकता तुम्ही. कढईमध्ये आता मी थोडंसं तेल टाकणार आहे. तेलही थोडंच टाकायचे, कारण की आपल्याला घ्यायचा आहे मसाला गरम परतून. मग वांग्याच्या भाजीला तुम्ही कधी मसाला परतून घेतला आहे का अशा पद्धतीने? हे बघा, इथं थोडंसं खोबरं आणि 6-7 मिरच्या आहे, पाहू शकता. अगदी मोजता येईन अशा आहेत, 7च आहे, जास्तही नाही मैत्रिणींनो. त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला लसूण. लसूण बी अगदी भरपूर टाकायचं बरं का. लसूण, खोबरं, मिरच्या ह्या छानपैकी परतून घ्यायच्या पहा, मिरच्यासुद्धा. आणि ह्या वांग्यासाठी स्पेशल सिक्रेट मसाला म्हणजे आता आपल्याला घालायचे त्याच्यात धने बघा. हे धनेसुद्धा मी वाटून घेणार आहे. आपल्याला अजिबात मसाला असा यूज करायचा नाही आहे बरं का. आणि हे बघा, पूर्ण मसाला अगदी छान पद्धतीने परतून झाला आहे. त्याच्यानंतर टाकायची आपल्याला गावरान कोथिंबीर. ही गावरान कोथिंबीर, धने तर टाकल्यात पण गावरान कोथिंबीरसुद्धा टाकायची. आणि मैत्रिणींनो, धनेसुद्धा गावरानच आहे बरं का. हे बघा, मस्तपैकी आपलं वाटण अगदीच परतून झालेलं आहे हे छानपैकी. चला वाटण मस्त माहीम वाटून घेऊया. तोपर्यंत इकडं गॅसवर बटाटा आणि वांगं हे दोन्ही टाकूया. वांगं बटाटा अगदीच छान पद्धतीने फ्राय करून घ्यायचा बरं का. जेवढं तुम्ही फ्राय करसान तेवढी चव त्या भाजीला अगदीच अप्रतिम लागणार बरं का. आणि ही भाजी तुम्ही नक्कीच दुसऱ्या भाज्या विसरून अशी भाजी जर केली ना तर कधीच विसरणार नाही. हे बघा, आपल्या वांग्याला आणि बटाट्याला काय छान कलर आला आहे, एवढ्यापर्यंत मी परतलेलं आहे मैत्रिणी, पाहून घ्या. आता त्याच्यानंतर पुन्हा मी कोथिंबीर टाकून घेते. कोथिंबीर अगदी छान परतून घ्यायची, ही फोडणीची कोथिंबीर. आणि खरं सांगू का, गावरान कोथिंबीरीने खरंच खूप सुगंध सुटतो आणि चवही अप्रतिम लागते बघा. अगदी छान पद्धतीने मी हे परतून घेणार आहे. आणि अगदीच रंग आलेला आहे. त्याच्यात टाकायची आता आपल्याला थोडीशी हळद. हळद टाकल्यावर आपल्याला पूर्ण ते संपूर्ण मिक्स करून घ्यायचे बघा. अगदी रंग बी किती छान आला आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. हळद ही मापातीच टाकायची. त्याच्यानंतर जो आपण सिक्रेट मसाला वाटून घेतला आहे हा सुद्धा टाकून घ्यायचा बघा. आता हा मसाला पूर्णपणे परतून घ्यायचा आहे बरं का आपला असाच. याच्यात तुम्हाला जेवढा परतता येईल ना तेवढा परता. हे बघा, काय छान तेलही सुटलेलं आहे मैत्रिणी परतता परतता. आणि आता टाकायचे चवीपुरतं मीठ. मीठ टाकल्यावर पुन्हा आपली भाजी आपल्याला खालवर करून घ्यायची, कारण की सगळ्याला मीठ आपलं लागलं पाहिजे मैत्रिणी. आणि आता मी फक्त त्याच्यात 1 कपभर पाणी टाकणार आहे, जास्त काही टाकणार नाही. हे बघा, म्हणजे आपला मसाला बी त्या वांग्यात बटाट्यात अगदी छान पद्धतीने मुरण आणि चवही अप्रतिम लागन मैत्रिणींनो. मग पहा मैत्रिणींनो, आता ही भाजी कशी होती, अगदी रसरशीत अशी ही भाजी होणार आहे, पाहू शकता तुम्ही. पाहूनच तोंडाला पाणी सुटन की अशी भाजी होणार आहे. चला झाकण ठेवूया, 2 मिनिटांनी पुन्हा पाहूया मैत्रिणींनो. पहा बरं, काय सुंदर भाजी दिसते पहा. आणि रंग बी किती छान दिसतोय तिचा. अगदी हिरवीगार रसरशीत अशी ही भाजी झालेली आहे. बटाटा बी अगदी छान पद्धतीने शिजला आहे, पाहू शकता. मग आहे का नाही आपल्या टिफिनसाठी खास हा बटाटा वांगं. हे बटाटा वांग्याची भाजी एवढी छान लागते ना, दोन्हींचं कॉम्बिनेशन खूपच भारी वाटतं. चला मग बाय.